श्री स्वामी समर्थ. आज होते नागपंचमी आणि श्रावण सोमवार. त्यासाठी सकाळी लवकर उठून छान आंघोळ वगैरे करून उंबरठा पूजन वगैरे केलं आणि ताटाची तयारी करून ठेवली. ताटामध्ये अशा प्रकारे सर्व काढून ठेवलं आणि लगेचच पूजेची मांडणी करायला घेतली. सर्वात पहिले नागपंचमीची पूजा मांडवून घ्यावी म्हटलं आणि अशा प्रकारे छान लाया फुटाणे आणि गणपतीची सर्वात पहिले कुठलीही पूजा करायच्या आधी आपण गणपतीची स्थापना करतो. त्यामुळे सुपारी आणि पानं वगैरे घेऊन त्यामुळे देवीची पहिले गणपतीची स्थापना केली. मग दिवा वगैरे लावला आणि पाठीवर असं छान नागदेवताचं हे काढलं थोडंसं ड्रॉइंग. आणि अशा प्रकारे इथे खाली पण मी तांदूळाने नर मादी आणि त्यांची 2 मुलं अशा प्रकारे तांदूळाने ते सुद्धा काढून घेतलं. आणि अशा ताटामध्ये बघा तुम्ही सगळं काढून घेतलं अशा प्रकारे. आणि नंतर पूजा वगैरे करून घेतली. छान वस्त्रमाळ केली होती नागदेवताला. अशा प्रकारे नागोबाची पूजा वगैरे करून घेतली. आणि बरेच जण गावाकडे वारुळाकडे जाऊन वारुळाची पूजा वगैरे करतात. लाया फुटाणे दूध वगैरे तिथे ठेवून येतात. आपल्याकडे तर इथे शहरामध्ये मिळत नाही तसं काही, त्यामुळे आपण घरी तशी पूजा करायची छानपैकी. नंतर इथे आज श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाची सुद्धा पूजा मांडायला घेतली होती. लगेचच महादेवाचा अभिषेक सुद्धा केला. दही दूध सद वगैरे टाकून छान पंचामृताने अभिषेक केला. आणि इथे छान आज बेलाची पानं वाहून घेतले, 108 बेलपत्र वाहून घेतलं. आणि नंतर छानपैकी आरती वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला. अशा प्रकारे पूजा वगैरे श्रावण सोमवारची पूजासुद्धा आटपून घेतली लगेचच छानपैकी. आणि घरामध्ये जे लाह्या फुटाणे असतात ना, आज नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक पूर्ण घरामध्ये आपल्या ते टाकले जातात आणि तुम्हीसुद्धा टाका. अशा प्रकारे छान पूजा वगैरे करून घेतली. आणि आजची शिवामूठ होती तांदूळाची, अशी शिवामूठसुद्धा वाहून घेतली शेवटी. अशा प्रकारे अशी नागपंचमी आणि श्रावण सोमवारची पूजा पूर्ण केली. असा होता आमचा दिवस. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.